नारी शक्तीचा, नारी शक्तीचा. स्लॉट 2, पहिला स्लॉट संपलाय, आता स्लॉट 2 स्टार्ट होतोय. सुरुची सुबोध देशपांडे, ट्युशन टीचर, ज्वारीची चकली. आमची उत्पादने बाजरीवर आधारित असल्याने ते निरोगी पण चवदार आहेत. तुम्ही स्वतः बनवतात का हे? मी स्वतः बनवते. 2019 पासून माझा हा बिझनेस चालू आहे. परंपरेशी विश्वासाचं अतूट नातं या टॅगलाईन खाली माझा हा सगळा गृह उद्योग चालू आहे. आणि आत्ताच आपला CBSE बोर्डाचा रिझल्ट लागलेला आहे. त्यामध्ये माझे दोन्ही स्टुडंट 88 आणि 89 मराठीमध्ये गेलेले आहेत. हां, मी मराठी स्पेशली की आजकाल खरंच मराठीच घरातल्या मुलांना मराठीची गरज जाणवू लागलेली आहे योग्य व्याकरण आणि अदर रायटिंग स्किलमध्ये. तर ते सुद्धा मी क्लासेस घेते आणि त्याचबरोबर लोकांचं हेल्थ कसं सांभाळलं जाईल. तर ज्वारीची चकली ग्लुटेन फ्री आहे ते सगळ्यांना माहिती आहे. आणि याचबरोबर ज्वारी चिवडा, बाजरी पोहे चिवडा आणि नागली पोहे चिवडा हे आपण सगळ्या हाताने बनवतो. याच्यात कुठेही मशीनचा वापर केला जात नाही. आणि त्याचबरोबर रोज 20 किलो चकली जरी झाली तरी पाम तेलाचा वापर कुठेच नाही आहे. ही ठळक लाईन. थँक्यू मॅम. नेक्स्ट डॉक्टर नागरे. डॉक्टर जयश्री नागरे या गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि त्यांचं 30 वर्षापासून त्या याची ट्रीटमेंट घेतात मिळते त्यांच्याचकडनं. आणि या खूप छान सायकलिस्ट पण आहेत, पंढरपूरला सुद्धा सायकलने येतात. आणि त्यांचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे दररोज किती म्हणजे प्रेम असावं सायकलिंगवरती, त्याचं उदाहरण म्हणजे डॉक्टर जयश्री नागरे खूप छान सायकलिंग करतात आणि त्या स्वतः सांगतील माहिती. मी गेल्या 30 वर्षापासून नाशिकमध्ये होमिओपॅथीची प्रॅक्टिस करते. डॉक्टर जयाज होमिओपॅथी नावाने आहे आणि माझ्या क्लिनिकची टॅगलाईन आहे होलिस्टिक वे ऑफ कम्प्लीट क्युअर. म्हणजे माणसाचं आरोग्याची जी व्याख्या जी आहे त्याच्यामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्य असलं तरच माणसाचं स्वास्थ्य असतं. या संकल्पनेवरती मी होमिओपॅथीमध्ये काम करते. आणि होमिओपॅथी हे माझं कस्टमाइज सायन्स आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी जरी आजार सारखा असला तरी प्रत्येकाची ट्रीटमेंट ही वेगळी असते. जसं टेलरकडे जाऊन जसं मापामध्ये कपडा शिवला जातो तसं प्रत्येक व्यक्तीनुसार ही ट्रीटमेंट बदलते. आणि गेल्या 30 वर्षापासून मी ही प्रॅक्टिस करते. मी आणि गोल्ड मेडलिस्ट आहे. मला MUHSचं गोल्ड मेडल म्हणजे मी महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे. आणि थ्रूआउट मी कॉलेजमध्ये पण फर्स्ट नंबरनेच उत्तीर्ण झालेली आहे आणि लास्ट इयरला गोल्ड मेडलही मला मिळालं आहे. आणि या होमिओपॅथीचा प्रसार व्हावा हे सगळ्यात माझं महत्त्वाचा त्याच्यामध्ये हेतू आहे. म्हणजे मी दुसऱ्या पॅथीजला नावं नाही ठेवणार, पण होमिओपॅथी खरोखरच अतिशय सुंदर आणि सगळ्यांना उपयुक्त असं प्रत्येक आजारावरती आहे. आणि माझं मेनली माइंड, सोल आणि बॉडी ह्या माध्यमातूनच मी केसेस ट्रीट करते. काही माझे पेशंट पण इथे आहेत, कदाचित ते तुम्हाला सांगतील असं मला वाटतं. चल, थँक्यू. डॉक्टर जयश्री नागरे गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि छान प्रॅक्टिस करतात. तुम्हाला होमिओपॅथीचं आलं तर डॉक्टर जयश्री नागरेंकडे नक्की जा. प्रणिता गायकवाड, बर्ड पार्क, नाशिक. म्हणजे व्हिजिट करण्यासाठी सगळ्यात चांगलं प्लेस आहे. माझं नाशिकमध्ये निर्मल गंगा ॲग्रो टुरिझम नावाने बर्ड पार्क आहे. माझ्या इथे 70 टाईप्स ऑफ बर्ड्स आहेत. काही ओपन केजेसमध्ये आहे, काही क्लोजमध्ये आहे. जे ओपन आहे त्यांच्याला तुम्ही फीड वगैरे करू शकता. जे क्लोज आहे ते तुमच्या हातावर खांद्यावर येऊन बसतात, यांच्याबरोबर तुम्ही फोटो काढू शकता. माझं रेस्टॉरंट आहे, बँक्वेट हॉल आहे तिथे. माझा 3 BHK विथ स्विमिंग पूल व्हिला आहे तिथे. तुम्ही तिथे स्टे करू शकता. थँक्यू. मला स्कूल पिकनिकची नीड आहे आणि माझ्या इथे स्टेसाठी येऊ शकता तुम्ही. जर आत्ता कोणी दिलं तर तुम्ही काही कन्सेशन देणार आहे का महिला लेडीजला? सुट्टीसाठी जर तुम्ही आले तर तुम्हाला 10% कन्सेशन मिळेल. टाळ्या वाजवा यांच्याकरता. आपल्याला म्हणजे जर कुठे ट्रिपला जायची वेळ आली आणि लहान मुलांना पक्षी आता आजकाल असे दिसत नाही कुठे असतात काय, तर लहान मुलांना पक्ष्यांची माहिती हवी, माहिती मिळावी, त्यांना अनुभवता यावं म्हणून यांच्या बर्ड पार्क नाशिक. किती किलोमीटर आहे मॅडम ते? म्हसरूच्या इथं आहे. इथून गंगापूर रोडहून 15 किलोमीटर आहे. गंगापूर रोडपासून 15 किलोमीटर. ओके, नक्की. नेक्स्ट सुनंदा गोटेकर.
सुनंदा गोटेकर यासुद्धा त्यांच्या मैत्रीण आहेत, बिझनेस पार्टनर आहे. ते ड्रीपचं जे काम केलं तर या पण त्याच्यामध्येच होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं असं म्हणणं होतं, सगळ्यांना दिलं आपण मग काय. आणि या महिला म्हणजे बिझनेसच्या वेगळ्या क्षेत्रात आहे म्हणून यांच्यासाठी टाळ्या वाजवा की ह्या गोष्टी करणं. गार्डनिंग सोल्युशनमध्ये महिला आहेत. तुम्हाला गार्डनिंगचं काही मदत लागली तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. नेक्स्ट, अवनी ब्युटिक, पैठणीचे. आता तुम्ही पैठणी घालायला पाहिजे होती आज. पैठणीचे सगळ्या वस्तू त्या देतात. लहान मुलींचे फ्रॉक त्यांच्याकडे विशेष सावकाश आहे. लहान मुलींचे फ्रॉक असतात त्यांच्याकडे. मी लता विलास परेवाल. मी 10 वर्षापासून या बिझनेसमध्ये उतरले. तसं तर बिझनेसचा हेतू नव्हता, पण माझी नात आहे. मग ते जेव्हा माझा शिवलेला फ्रॉक घालून जायचे तेव्हा तुला विचारचे हा फ्रॉक कोणी शिवला गं. मग ते आनंद, अरे हा फ्रॉक माझ्या माने शिवला. मग मी असं करता करता बिझनेसमध्ये उतरले आणि सणावारानुसार मी लहान मुलींचे फ्रॉक शिवून देते. लहान मुली कोणाला नाती वगैरे असतील तर यांच्याकडनं तुम्ही जरीचे फ्रॉक घेऊ शकता. आणि मोठ्यांना पण तुम्ही असं हे ड्रेस दाखवले तसे शिवू शकतात. नेक्स्ट, सियाम शेख, डायटिशियन आहेत या. या डायटिशियन आहेत आणि डाएट कन्सल्टिंग क्लिनिक आहे आणि 13 वर्षापासून त्या डायटिशियनचं हे करतात. घ्या मॅडम, तुमचं क्लिनिक कुठे आहे? मी प्रायव्हेट प्रॅक्टिस करते. हॅलो एव्हरीवन, माझं नाव सियाम शेख. आय एम प्रॅक्टिसिंग इन नाशिक सिन्स 14 इयर्स. मोर दॅन 14 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ॲज अ क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट. आपण ऐकलंच असेल, अ साऊंड माइंड ड्वेल्स इन अ साऊंड बॉडी. म्हणजे एक हेल्दी बॉडी असेल तर त्याच्यामध्ये तुमचं माइंड आणि तुमचे विचार हे हेल्दी राहणार. सो टू मेंटेन युअर हेल्थ तर डाएट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. तर आहार तुमचं कसं असावं, प्रत्येक वेगवेगळ्या डिझीजनुसार तुम्हाला काय खायचं आणि काय नाही खायचं ह्याचं पूर्ण मार्गदर्शन मी देते. तर नक्कीच तुम्हाला काही तुमचे नातेवाईक किंवा कॉन्टॅक्टमध्ये काही असतील तर नक्कीच माझा रेफरन्स द्या. थँक्यू. नेक्स्ट, हिना शेख, एक्सपोर्ट करतात या. आधी म्हणजे आपण इम्पोर्ट म्हणजे बाहेरनं सामान मागवतो आणि एक्सपोर्ट म्हणजे आपण भारताबाहेर सामान पाठवतो. तर या एक्सपोर्ट करायचं काम करतात. आणि याच्या आधी मॅडम तुम्ही काय एक्सपोर्ट केलं होतं? नाशिक हे एक्सपोर्ट हब मानलं जातं. नाशिकमधून बरेचसे प्रोडक्ट, मोस्टली ॲग्री प्रोडक्ट एक्सपोर्ट होतात. तर मी फक्त ॲग्रीज नाही तर बरेचसे प्रोडक्ट एक्सपोर्ट करते. ॲग्रिकल्चर अँड नॉन ॲग्रिकल्चर कमोडिटीज म्हणजे फ्रेश फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, स्पायसेस, त्यानंतर परफ्यूम्स. आणि तुमच्या ज्या कोणाचं मॅन्युफॅक्चरिंग असेल आणि तुम्हाला एक्सपोर्ट करायचं असेल तर तुम्ही माझ्याशी. हे पहा, एक्सपोर्टचं आहे. गप्पा मारू नका. लास्ट बेंच मॅडम, गप्पा मारू नका. त्यांना सांगावं गप्पा मारू नका अजिबात. एक्सपोर्ट आपण कुठलाही प्रोडक्ट करू शकतो. असं काहीच नाही आहे की कुठला प्रोडक्ट देशाच्या बाहेर जाणार नाही. फक्त तुम्हाला तुमच्या प्रोडक्ट्सची क्वालिटी ही चांगली द्यायची असते. कारण की एक्सपोर्टसाठी हा एक चांगला प्रोडक्टच जातो. त्याच्या बऱ्याचशा टेस्ट होतात. त्या टेस्टमध्ये पास झाल्यानंतरच तो प्रोडक्ट पुढे जातो. तर तुम्हाला कोणालाही एक्सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आपण एक बिझनेस पार्टनर म्हणून दोघांचाही बिझनेस पुढे नेऊ शकतो. आणि थोड्याच दिवसात मी एक्सपोर्ट मेंटॉरशिप प्रोग्रामसुद्धा सुरू करणार आहे. ज्यांना एक्सपोर्ट शिकायचं आहे, स्वतःची फर्म टाकायची आहे, तर त्यासाठीसुद्धा मी मार्गदर्शन करणार आहे. तर कोणाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू. मॅडम, इथे बसलेल्या प्रत्येक उद्योजकाला वाटतं की आपलं उत्पादन कसं वाढलं पाहिजे. म्हणजे इथे बसलेल्या प्रत्येक 2 पैसे मिळत असतील तर 4 पैसे कसे मिळतील अशा प्रत्येकीचा हेतू असतो. जर तसं काही खरंच होणार असेल तर आम्ही तुम्हाला नक्कीच नंतर कॉन्टॅक्ट करू आणि तेवढ्या क्वालिटीचं काय क्वालिटी किंवा काय लागतं ते बघून आम्ही तुम्हाला हे करू. आता थँक्यू मॅडम. रामगोपाळ चौधरी आणि मॅडम आलेले आहेत की चौधरी यात्रा कंपनीचे हे ओनर आहेत. या ना.
चौधरी यात्रा कंपनी म्हणजे चौधरी प्रतिष्ठानला आपल्याला खंबीर पाठिंबा मॅडम या ना यांचा असतो. हे पहा, चौधरी प्रतिष्ठान स्थापन केल्यापासून आपण ज्या श्रावण महिना असो किंवा इतर अधिक महिना असो किंवा इतर सण असो, आपण ज्यावेळेस गाड्या बाहेर घेऊन जातो, शेगावला गेली होती, सराला भेटला गेल्या होत्या, तर संपूर्ण सहकार्य जेवणाचे असो गाड्यांचे असो कुठल्याही प्रकारचा नफा न घेता आणि जेवण तर एकदम फ्रीमध्ये देतात. ते आपल्या सर्व महिलांना प्रतिष्ठानसाठी आजचं जेवणसुद्धा चौधरी यात्रा कंपनीने दिलेलं आहे आपल्याला. त्यामुळे ते सर्वांचे जोरात एकदा टाळ्याने अभिनंदन व्हायला पाहिजे. हे बघा, आत्ता जे कार्यक्रम आपला 1400 महिलांचा पण आत्ता महिला दिनाचा कार्यक्रम झाला. 1400 महिलांना जेव्हा बोलवलं तेव्हा कोणालाही यांना विचारा कोणाकडनंही आपण 1 रुपयासुद्धा घेतला नव्हता. आणि एवढे हे अन्नदान करता या जोडीसाठी खरंच टाळ्या वाजवा की ज्यांच्यामुळे चौधरी प्रतिष्ठानचे सगळे कार्यक्रम यशस्वी होतात. मला सांगा, आपण शेगावला गेलो, शेगावला फक्त 700 रुपयामध्ये जाणं येणं खाणं पिणं 3 दिवसाचा प्रवास फक्त 700मध्ये फक्त या जोडप्यामुळे मिळाले. त्याच्यामुळे या दोघा भाऊ आणि वहिनी यांच्यासाठी टाळ्या वाजवा की यांच्यासारखा समर्थ पाठिंबा आहे चौधरी प्रतिष्ठानला. म्हणून आज चौधरी प्रतिष्ठान एका नवीन उंचीवरती जात आहे आणि पहिल्यांदा भजनाव्यतिरिक्त बिझनेस. आणि आमची अशी इच्छा असेल, आता मी वहिनींशी बोलते, वहिनीबरोबर भावापर्यंत पोहोचेल की जशी बिझनेस मीट आता नाशिकमध्ये घेतली तशी पुणे मुंबईत आणि आउट ऑफ इंडिया पण घ्या. जर आपला बिझनेस वाढला तर सगळ्या बहिणींना आम्हाला आनंद होईल. त्यांनी होकार दिलेला आहे, आपल्याला घेऊन जायला तयार आहे ते फॉरेनला. तर तेवढा बिझनेस तुम्ही पण करा. आपल्या इतकं इन्कम असलं पाहिजे की स्वतःच्या पैशाने आपल्याला तिकीट काढता आलं पाहिजे. आणि रिजनेबल, जसं आम्ही विचार करा, एवढ्या 900 महिलांना 700 रुपयामध्ये तुम्ही असं जेवायला गेले तरी किती खर्च होतो. 700 रुपयात 3 दिवस जाणं, शेगावला जायचं पण यायचं पण 6 जेवणं करणं पण, हे फक्त या 2 भाऊ आणि वहिनी यांच्यामुळे झालं. त्याच्यामुळे परत एकदा यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि असंच अन्नदान म्हणे चौधरी प्रतिष्ठान. मला सगळे विचारतात की चौधरी प्रतिष्ठान तुमचं आहे का? म्हटलं नाही, हे दादा आणि वहिनी यांच्या सपोर्टमुळे हे सगळं शक्य होतं. चला पुढची स्लाईड. आता चौधरी यात्रा कंपनीची इतर वेगवेगळ्या ठिकाणी पण ऑफिसेस आहेत. म्हणजे यांच्या ट्रिप जशा भारतामध्ये जातात तसं भारताच्या बाहेर पण जातात. तर बिझनेस मीटला आपण नक्कीच जाऊ शकतो. नेक्स्ट, वैजयंती पुराणिक अनारसे पीठ लोणचे आणि मसाले करतात. आणि किती वर्षापासून करता तुम्ही? 25 वर्षापासून आहे. आणि गुळ असतो का काय असतं? गुळाचंच असतं. गुळाचे अनारसे करतात. आजकाल नवीन जनरेशनला वेळ नसतो, कोणीतरी रेडीमेड दिलं तर बरंच होतं असं वाटतं. तर तुम्हाला अनारसे जर हवे असतील तर यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नेक्स्ट, हे थांबा की नेक्स्ट घ्या. नेक्स्ट आहे अंजली प्रधान. अंजली प्रधान यांच्याविषयी काय बोलायचं. कळसूबाईला सुद्धा म्हणजे आयुष्यात कधीही एका ताप आला आणि चुकीच्या ट्रीटमेंट दिली गेली म्हणून त्यांना अपंगत्व आलं, पण त्याच्यावरती मात करत त्यांनी कळसूबाई चढलं. म्हणजे आयुष्यात पहिला डोंगर चढला तो कळसूबाईच चढला. आणि किती वेळा झालं मॅडम कळसूबाई चढून? 21 वेळा. 21 वेळा कळसूबाई चढला. आणि इतक्या त्या कर्तबगार स्त्री आहेत की कोणावर आपण अवलंबून नसावं. तिसरीत असताना त्यांना हे देवाच्या म्हणजे खेडेगावामध्ये चांगली ट्रीटमेंट मिळाली नाही. आपण म्हणतो ना की ताप आल्यावर काय केलं पाहिजे, ती चुकीची ट्रीटमेंट झाली. पण त्याच्यावरती मात करून त्यांनी तर त्याच्यावरती मात करून त्यांनी आणि कोणावरती अवलंबून राहायला नको म्हणून स्वतःच्या पायावर उभं राहून त्यांनी LIC ॲडव्हायझर म्हणून काम करता आहेत. आणि लहान वयात 7वी-8वी पासूनच त्यांना वाटायचं की आपण कोणावरती ओझं नको, भाऊ वहिनी असो नाही तर कोणी असो, त्याच्यासाठी लहानपणापासून काम करणारे इतक्या कर्तबगार महिला आहेत. तर यांना चौधरी यात्रा कंपनीतर्फे याची टूर देण्यात येणार आहे. अष्टविनायक यात्रा देण्यात आलेली आहे. दर गुरुवारी चौधरी यात्रा कंपनीतर्फे अष्टविनायक यात्रा जाते. 3 दिवसाची असते, तर तुम्हाला फ्री ती देण्यात आलेली आहे. आणि या LIC ॲडव्हायझर आहेत, कधीच कोणाला फसवत नाही. तर तुम्हाला जर LICचं काही काम असेल तर मॅडमला नक्की कॉन्टॅक्ट करा. त्यांच्याकडनं पॉझिटिव्ह थॉट्स खरंच घ्या. खूप छान मॅडम आहेत या. थँक्यू मॅडम. बोलायचं आहे का काही?
वनिता कुलकर्णी. वनिता कुलकर्णी कोण? वनिता कुलकर्णी. ज्यांनी गुगल फॉर्म 15 तारखेच्या आत भरले त्यांच्याविषयी आपण माहिती लिहू शकलो, पण जे गुगल फॉर्म भरले गेले नाहीत त्याच्यामुळे तिथे काही आम्हाला लिहिता आलं नाही. तसं जास्तीत जास्त लोकांचं लिहायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. मी विनिता कुलकर्णी. मी आधी नोकरी करत होते, आता रिटायर झाल्यानंतर मी रिअल इस्टेटच्या बिझनेसमध्ये आलेली आहे. वैशराज इन्फ्रा आणि मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी जॉईन केली आहे आणि त्यांचे सिन्नरला आहे, भगूरला आहेत आणि पहिने, शिरसगाव, किकवी विलेज अशा ठिकाणी प्लॉट्स आहेत. 5 लाखापासून तर 5 करोडपर्यंत प्लॉट्स आहेत. कोणाची काही रिक्वायरमेंट असलीच तर सांगा. वा, म्हणजे बघा, जमिनीचे खरेदी विक्री करतात, म्हणजे वेगळ्याच व्यवसायामध्ये एखादी स्त्री जेव्हा काम करते तेव्हा खरंच टाळ्या वाजवा. तुम्हाला जर काही विकायचं वगैरे असेल तर मॅडमला नक्की कॉन्टॅक्ट करा. नेक्स्ट नंबर काय तुमचा मॅडम? माझा फोन नंबर आहे 9404802478. हॅलो, प्रत्येकीने आपली ओळख सांगितल्यानंतर आपला फोन नंबर हा अवश्य देऊन जा. इथे प्रत्येकीला हे दिली डिरेक्टरी, त्याच्यामध्ये फोन नंबर आहे, त्याच्यामुळे वेळ वाया नका घालू. पुढच्या कार्यक्रमाला लेट होईल. ज्यांना हवे ते घेऊ शकतात. नेक्स्ट श्रीराम फूड, संगीता मुसळे. लोणचे आणि सर्व प्रकारचे पापड. या म्हणजे दिवाळीमध्ये 150 किलो फराळ वगैरे, म्हणजे फार मोठ्या उद्योजिका आहेत या. सगळ्यात जास्त सेल करणारे टापटीपणा, त्यामुळे मला मोबाईलवरती जमत नाही करायला, पण अत्यंत व्यवस्थित आणि टापटीपणे काम करणाऱ्या यशस्वी उद्योजिका आहेत या. आणि अतिशय टेस्टी असतं यांचं फूड. किती जणी तुमच्याबरोबर काम करू लागतात? 6 जण आहेत, पण आम्ही घरातलेच जास्त आहेत. आणि आपण म्हणतो ना की ज्यांना आता दिवाळीमध्ये माझं सगळं घरगुती होतं, स्वतः हँडमेड केलेलं. स्वतः आपण जर स्वतः हे पहा, आता स्वतः आपण काय म्हणतो आपण, तुम्ही स्वतः आमच्याजवळ उभं राहायचं. मी तेव्हा तसं करून देते, इकडून आणून तिकडून आणून काही करत नाही. आज पण बघा, आत्ता जर तुम्हाला खिशी खायची असली, नागलीचं पीठ खायचं असलं, तुम्ही स्वतः 10 मिनटं बसा, मी तुम्हाला 1 मिनिटात, म्हणजे इकडे होत नाही, बसत नाही, पाणी पित नाही, तोपर्यंत माझं इकडे पीठ वगैरे तयार असतं. तुम्ही केव्हा या. आत्ताही मला वाटत होतं की ते घेऊन जावं, पण माझा स्टॉल आहे, चोपडा लॉन्सला स्टॉल चालू आहे, पण मी इकडे मीटिंगसाठी आलेली आहे. आणि टाळ्या वाजवा त्यांच्या हातात. म्हणजे 6 जणी मिळून करतात, यशस्वी आहेत. हां, कुरडईचा चीक पण यांचा खूप छान असतो आणि एकदम छान काम करतात. आणि त्यांचं ते लक्षिकाचा पापड महोत्सवामध्ये जास्तीत जास्त खप होणाऱ्या या महिला आहेत. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. एकदम साधी राहणी आणि मनापासून काम करण्याची त्यांची वृत्ती आहे. यांचा माल आत्ता बघा दुबईला गेला. हो, दुबईला माझा माल गेला आता 25,000चा 8 दिवसापूर्वी. बघा, म्हणजे आपल्या महिला एक्सपोर्ट पण करताय, म्हणजे तुम्ही पण करू शकता. यांच्याकडनं पण टिप घ्या तुम्ही कसं एक्सपोर्ट करायचं. त्यांचं मनापासून कौतुक. खूप छान करताय तुम्ही. संगीताताई मुसळे. नेक्स्ट स्नेहा संजय वाणी. ही बिझनेस मीट का झाली तर या अत्यंत उत्साही आणि छान पैठणीच्या सगळे प्रकारचे कस्टमाइज वस्तू त्यांच्याकडे आहेत. आता त्या येतानाही बघा काय काय घालून आल्या स्नेहा काकू, ते सांगा. पैठणीचा त्यांनी हे घातलेला आहे मस्त असा कोट. आणि चौधरी सर, रामगोपाळ चौधरी, तुम्हाला त्यांनी स्पेशल शेला आणला आहे. असा शेला की त्या दुबईला सुद्धा त्या जाऊन आल्या. वहिनी तुम्ही पण या. मॉरिशसला जाऊन आल्या. या मॉरिशसला पण त्यांचा स्टॉल लागला आहे. त्यांनी तो आणलेला आहे शेला तुमच्यासाठी. आणि हा शेला त्या मॉरिश कुठे जाऊन आलेच नाही अगो, या ना. आणि पैठणीची ओटी त्यांनी वहिनींसाठी आणली. हे पाहिजे, छोटी पैठणीची ओटी देण्यासाठी सुद्धा आणि कॅरी करण्यासाठी सुद्धा सोपी आहे. पैठणीची ओटी आणि शेला. त्या स्वतः येताना पैठणीचा ड्रेस आणि कोट घालून आलेले आहे. आणि ती डायरी जी आहे ना, कॉर्पोरेट गिफ्ट द्यायला ह्या पैठणीचे, हे बघा दाखवा ना, खणाची डायरी, म्हणजे गिफ्ट आर्टिकल काय द्यायचं तर खणापासून तयार केलेली डायरीसुद्धा त्या विकतात. म्हणजे कस्टमाइज प्रोडक्ट त्या स्वतः करून
त्यांना खूप छान प्रकारे ऑर्डर मिळतात आणि ही बिझनेस मीट मी घ्यावी असा त्यांचा आग्रह होता. या माझ्या काकू आहेत आणि त्यांच्यामुळे आजची आपली बिझनेस मीट झालेली आहे. स्नेहा तुम्हाला काही बोलायचं आहे? माझी इच्छा होती की मी जेवढे प्रेझेंटेशन केले, आज एक उद्योजिका म्हणून इथे उभं राहायला मला जास्त अभिमान वाटतो की तृप्तिदाने आज मोठ्या मोठ्या ज्या बिझनेस मीटिंग होतात, एवढे मोठे चार्जेस घेतात, पण प्रत्येक गरजू उद्योजिकाला इथपर्यंत आपण नेण्यासाठी तिने मोठ्या बिझनेस मीटिंगसाठी खूप कमी खर्चामध्ये, म्हणजे आमच्याकडनं काही घेतलेलंच नाही, पण त्या लेवलची मीटिंग आज तिने इथे अरेंज केलेली. मला खूप अभिमान वाटतो तिचा. मी म्हणजे सगळ्यात मोठं काम आज गोवा कॉर्पोरेटचं सगळं हँडक्राफ्टचं प्रोडक्शन मी करते. मागच्या महिन्यात मी 2000 हँडमेड म्हणजे डायरी बनवून दिलेल्या आहेत. तुम्ही पाहिजे तुम्ही सांगा त्या प्रकारात मी कस्टमाइज सगळे प्रॉडक्ट बनवते. मी पैठणीमध्ये, खणामध्ये, कॉटन फॅब्रिकमध्ये डायरी बनवली, तसेच सगळ्या प्रकारच्या फॅब्रिकमध्ये टोप्या बनवल्या आणि माझा हा शेला मोदींपर्यंत गेलेला आहे. आत्तापर्यंत मी 6000च्या वरती शेले हे बनवून दिलेले आहेत आणि मॉरिशियसमध्ये सगळे एक्झिक्युटिव्ह जे लोक होते, मिनिस्टर लोक होते, त्यांनासुद्धा आपण पैठणीचा शेला देऊन सत्कार केलेला आहे. स्नेहा वाणींसाठी टाळ्या वाजवा, कारण त्यांच्याकडनं पण आयडिया घेऊन आपण अजून पुढे सगळ्या एकमेकींचे कॉम्पिटिटर न होता एकमेकींच्या सपोर्टने पुढे जायचं, त्याच्यासाठी ही आपली बिझनेस मीट आहे. त्याच्यामुळे या पण आपल्याला नवीन कल्पना देतील. तसं आपण जी रिक्वायरमेंट असेल त्याच्यानुसार जसं ज्यांना वेळ असेल ते करून सगळ्याजणी मिळून पुढे जाऊया. परत एकदा स्नेहा वाणी यांच्यासाठी टाळ्या वाजवा. दीप्ती शेखर गवळी, योगा थेरपी. हे पण योगामुळे त्यांचा फिटनेस बघा. या योगा टीचर आहेत आणि सावकाश. तुमचा मुलगा किती मोठा आहे मॅडम? माझी दोन्ही मुलं कॉलेजला आहेत. आता एक 10th पास झाला आहे आणि एक मुलगी जी आहे ती 11th झाली आहे. आता बघा 11वी 12वीची आई कोणी म्हणेल का हिला? परत संतूर मॉम आहे, यांच्यासाठी टाळ्या वाजवा. मी पण तुमच्या याच्यासारखीच 2 मुलं सी सेक्शन असं सगळ्या याच्यातून निघालेली. मी माझं स्वतःचं 22 किलो वजन कमी करून तुमच्यासमोर उभी आहे. मी पण फिटनेसमधली नव्हती, पण स्वतःला डेव्हलप केलं. मी तुमच्यासारखीच कधी त्यातली किती जणी असेल की ज्यांनी आयुष्यात कधी एक्सरसाइज केला नसेल, काहीतरी वॉक वगैरे करत असतील, पण मी माझा स्वतःचा फिटनेस हे करून माझ्याकडे जे स्टुडंट आहेत, माझ्याकडे 3 वर्षापासून 80 वर्षापर्यंतचे स्टुडंट आहेत. आज ज्यांनी त्यांच्या आयुष्यात 5 सूर्यनमस्कार केले नव्हते, ते अगदी 200, 200, 300, 300 सूर्यनमस्कार करतात. माझं मी इंटरनॅशनली सर्टिफाईड योगा टीचर आहे. माझ्याकडे पूर्ण वर्ल्ड वाईड लायसन्स आहे. माझ्याकडे US, UK, दुबई, हाँगकाँग, शिकागो, साऊथ आफ्रिका अशा ऑनलाईन स्टुडंट्स आहे. नाशिकची प्रतिष्ठित ती ज्या आहेत, जसे पॉलिटिशियन आहे, लीडर आहेत, ते माझ्याकडे योगाला आहेत. थँक्यू. तुम्हाला काहीही लागली हेल्प तर नक्कीच मला कॉल करा. माझं वजन कमी करून दिलं ना तर सगळेच जण जॉईन करतील, बघते मी करून. भले भले थकलेत. जर मी बारीक झाले ना, मी करून बघेल यांच्याकडे. पुढच्या बघा त्यांना सगळ्यांना तिकडे हसू येत आहे. सगळे सायकलिस्ट आहेत आमचे आलेले. तुम्ही थकले ना? हे बघ उभे राहा जरा. हे एकदम आमचे उत्साही आहे. परत एकदा मॅडमसाठी टाळ्या. आणि हे आमचे तोरवणे काका आहेत. हे सायकलिस्ट आहे. आपल्या बिझनेस मीटला सपोर्ट करण्यासाठी ते आलेले आहेत. आणि विचार खूप कमी आहे बरं का, पण तरी वजन वाढतं. अति आनंदी राहते मी. जाऊ द्या. चला नेक्स्ट. बारीक झाली तर चांगली दिसणार नाही, अशीच छान आहे. नाही पुढचे चला. चंचल ठाकरे म्हणजे जर तुमच्याकडे हे पहा, आपण ओयो किंवा जे असतात ना, एखादं घर आपल्याला भाड्याने द्यायचं असेल तर पण नेटवरती ते टाकणे, त्याच्याने ओयोचा बिझनेस जसं करतात तसं हे सगळे हॉटेल मॅनेज करते. त्याची
मोठी तिची कंपनी आहे. आता माझं हॉटेल पण आता हीच मॅनेज करत आहे आणि ती छान प्रकारे करत आहे. उत्कृष्ट म्हणजे हे तरुण उद्योजिका आहे की त्यांच्यावरती आपण विश्वास ठेवू शकतो. तुमची प्रॉपर्टी सेफ राहते. ऑनलाईन बुकिंग कसं घ्यायचं, कुठले कस्टमर आले पाहिजे, कॉर्पोरेट गेस्टला कॉन्टॅक्ट करायचं, हे सगळं काम चंचल अत्यंत छान प्रकारे करते. तुमच्यापैकी बऱ्याच महिला आहेत की ज्यांना ट्रॅव्हल करायला फार आवडते, करेक्ट? ट्रॅव्हल करता त्या एखाद्या नवीन शहरात जातात, पण तिथे तुम्हाला त्या शहराशी कनेक्ट नाही होत आहे, तर तेच काम आम्ही वाया विया थ्रू करतो की जर तुम्ही नाशिकमध्ये येत आहे एखाद्या वेगळ्या शहरातून, तर तिथे तुम्हाला एक नाशिकच्या लोकल लोकांशी कनेक्ट करता येते. ज्यामध्ये असते की तुम्हाला एखाद्या वायनरीला व्हिजिट करायची, तर तिथे आम्ही तुमची टूर मॅनेज करून देतो. त्र्यंबकेश्वरची पूर्ण स्टोरी तुम्हाला सांगितली जाते. हेरिटेज वॉक असेल किंवा गोदा आरती असेल, ह्या सर्व गोष्टी आम्ही प्रोव्हाइड करतो. जर तुमचा काही महिलांचा ग्रुप असेल की ज्यांना ट्रॅव्हल करायचं आहे किंवा कुठे एखादी सिटी एक्सप्लोअर करायचं आहे, तर तुम्ही नक्कीच मला कनेक्ट करा. थँक्यू. आता जर हेरिटेज वॉक आहे तर हेरिटेज वॉक म्हणजे जर नाशिकमध्ये करायचं असेल तर कुठले प्लेसेस दाखवले जातात? म्हणजे हेरिटेज वॉक आता बरेच जण घेतात, तर तुम्ही काय नक्की दाखवतात? यामध्ये तुम्हाला सर्व गोदा घाटची स्टोरी, त्यामध्ये बऱ्याच समाधी कवर केल्या जातील, तिथले काही मंदिर असतील, तर त्या सर्व गोष्टी तुम्हाला इन डिटेल सांगितल्या जातील. त्यामागची हिस्ट्री असेल, आपल्या नाशिकचे कल्चर असेल, आर्ट असेल, ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये कवर केल्या जातील. म्हणजे जर नुसतं जसं नारो शंकराची घंटा का बरं आहे, तर तिथे पूर्वी पाणी लागायचं आणि त्याचे धोक्याची इशारा 5 मैलाच्या अंतरात जावं म्हणून ती नारो शंकराची घंटा होती की ते पाण्याची लेव्हल वाढली तर ती घंटा ऑटोमॅटिक वाजायची आणि तिचा म्हणजे असं बेल असते ना, तर लोकांना कळायचं की याची नदीची पातळी वाढलेली आहे. अशा ज्या काही गोष्टी असतात प्रत्येक याच्याशी तशी यांची माहिती असते. असा हेरिटेज वॉक असतो तुमच्याबरोबर आम्ही. आणि एक फॉरेस्ट पण आहे ना, फॉरेस्ट वॉक पण आहे ना. फॉरेस्ट वॉक किती किलोमीटर आहेत ना? एक दिंडोरी साईडला आपला रेस्क्यू सेंटर आहे, जिथे आपले लेपर्ड्स वगैरे जे रेस्क्यू केलेले असतात, लेपर्ड्स असतात, काही बर्ड्स असतात, स्नेक्स वगैरे असतात, तर त्यांच्यावर कशी ट्रीटमेंट केली जाते, त्यांना कसं सांभाळलं जातं, या सर्व गोष्टी आपल्याला तिथे बघायला मिळतील. आपण एकदा अशा हेरिटेज वॉकला निदान जंगलातल्या सफारीला रात्रीच्या यायला सगळेजण चौधरी यात्रा कंपनीतर्फे जाऊ, तेव्हा हिला घेऊन जाऊ. तुम्हाला आम्हाला घेऊन जायचं आहे बरं का वहिनी, तुमच्यावर जबाबदारी आहे. आम्हाला ते लेपर्ड बिपर्ड असं व्यवस्थित जीवाला धोका नाही अशाच ठिकाणी नाही एवढ्या महिलांना न्यायचं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. चंचलसाठी टाळ्या वाजवा. तिची स्वतःची कंपनी आहे आणि हेरिटेज वॉक. आपल्याला सुद्धा खूप गोष्टी माहिती नसतात. फक्त काळाराम मंदिरात जायचं, देवाला नमस्कार करायचा, घरी. अरे पण का, कसं आपल्यालाच माहिती नाही, तर आपण मुलांना काय सांगणार? असं होतं. तर त्याच्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टींनी सांगितलं तर छान येतं. नंतर मयुरी शुक्ला ही रांगोळी कलाकार आहे. महिलांच्या कपड्याचा वापर करते. महत्त्वाचं म्हणजे माझ्या साईजचे कपडे हिच्या दुकानात मिळतात. एकदम छान करते ही काम. अजून तू काय सांगू शकते? रंग सजवण्याचं काम करते. तुमच्या कार्यक्रमाला शोभा देण्याचं काम करते, म्हणजे रांगोळीचं काम करते. रांगोळी पॅशन म्हणून काम करते आहे. आणि कपड्यांचा व्यवसाय मी 8 वर्षापासून करते. रांगोळी व्यवसाय 10 वर्षापासून आहे. जसं एक मॅडम आहेत, त्या घर सजवण्याचं काम करतात किंवा रांगोळी काढतात. सप्तपदी असेल, फ्लोरल वर्क असेल, तुमचा छोटा मोठा इव्हेंट साजरा करायचा असेल आणि सजवायचा असेल तर ते काम मी करत आहे. आणि एक सोशल वर्कर देखील आहे आणि तृप्तीदासोबत चांगली कनेक्टेड आहे. आणि थँक्यू तृप्तीदा इथे बोलवल्याबद्दल. थँक्यू. नेक्स्ट